नाशिकमधील खड्ड्यांनी 7वा बळी घेतलाय। अपघातामध्ये जखमी झालेल्या एकाचा मृत्यू झालेला आहे। अपघातानंतर दिलीप काळे यांना रुग्णालयामध्ये दाखल केलेलं होतं, मात्र त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली। 24 दिवसांनंतर त्यांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। अपघातामुळे त्यांच्या छातीला आणि डोक्याला गंभीर दुखापत झालेली होती। त्यानंतर त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार देखील सुरू करण्यात आलेले होते, मात्र त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी झालेली आहे आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। 20 जुलैला दिलीप काळे यांचा अपघात झाला होता। आम्ही पेशंटला बघायला चाललो होतो। रोड क्रॉस करता करता गाडीवाला आला आणि मध्ये खड्डा होता। तो खड्डा वाचवण्यासाठी त्यांनी हे केलं, पण मग त्यांनी धडक दिली गाडीला आणि तिथे एक दगड होता मोठा। त्या दगडावर डोकं आपटून डोक्याला मार लागला आणि मग तिथून पुढे उपचार चालू झाले। पण इथे रस्त्यांचं काम चालू असताना एक पूर्ण वन वे चालू होता। दोन्ही साईडच्या गाड्या एकाच साईडने चालत होत्या। तर पप्पा फक्त रस्ता क्रॉस करत होते, तर तिकडनं दोन्ही गाड्या चुकवण्याच्या याच्यामध्ये एक जण जोरात आला आणि त्याला पण रस्ता दिसला नाही अंधारामुळे। त्याने त्या रस्त्यात खड्डा चुकवण्यासाठी गाडी वळवली, तर तिकडे पप्पा उभे असताना त्याने त्यांना धडक दिली आणि त्यांचा पाय खड्ड्यात अडकून त्यांचा तोल गेला आणि दगडावरती त्यांचं डोकं आदळलं। प्रभाग समितीच्या वेळेस सगळ्यासमोर मी मांडला की आमच्या इथं असं झालेलं आहे, तर त्या संबंधित जो पण ठेकेदार आहे त्यांनी यांना मदत करावी, पण तो संबंधित ठेकेदार आजपर्यंत काही आलेला नाही। तर माझी एवढीच विनंती आहे, बा त्यांच्या घरात करता सवर्त ते मामा होते, आज ते मामा निघून गेले, तर जेणेकरून बा पैसे 2 दिवस राहतील, निघून जातील, पण त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांच्या मुलाला महानगरपालिकेमध्ये कुठं का होईना रुजू करून घ्यावे अशी त्यांची मागणी आहे। आम्हाला पण ते माहिती मिळालेली आहे की त्यांचा दुःखदायी जे ही घटना झाली आणि त्यांची मृत्यू झाली आणि त्यांचे परिवार जे आहे कुटुंबासाठी मनपा सहानुभूतीपूर्वक तसा आपण काम करणार, परंतु खड्ड्यामुळे झाला ही थोडंसं आम्हाला पण आता काय चेक करावे लागतोय प्रत्येक गोष्ट। आणि आम्ही जेव्हा ही घटनेची माहिती घेतली पोलिसाकडे, ह्याची ऑलरेडी FIR दाखल केलेली आहे, त्यांचेच मुलग्याने केलेली आहे। त्याच्यात त्यांनी थोडा हाच लिहिलेला आहे, मी तेच थोडा वाचून सांगते की यांनी त्यांचे ताब्यातील मोटरसायकल ही मर्दा वेगात चालून त्यांना धडक दिल्याने त्यांचे डोक्यात व छातीत गंभीर मार लागून दुखापतीस कारणीभूत झाला, तसेच अपघाताची खबर न देता मोटरसायकल सोडून पळून गेला, म्हणून त्यांच्या विरुद्ध तक्रार दिल्याने गुन्हा या रोजी दाखल त्यांनी केलेला आहे। तर हे जे आता ज्यांची मृत्यू झाली आहे त्यांच्या मुलांचा हा FIR आहे। आम्ही त्यांच्या मुलांशी परत बोलणार, अजून त्याची सखोल चौकशी करणार।